तर भंडाऱ्यामध्ये माणसांवर हल्ला करणारा वाघ हा सरपेवाडा गावातील तलावाजवळ आढळून आला आणि त्यामुळे गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे। 2000हून अधिक गावकऱ्यांनी तलावाजवळ एकच गर्दी केली। त्यावेळी नागरिकांनी आरडाओरड करत वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, मात्र वाघ गवतात दडून बसला होता। अखेर वन विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहोचत स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या गर्दीला शांत करण्याचा प्रयत्न केला असला तरी नागरिकांची गर्दी वन विभागाचं ऐकण्यासाठी तयार नव्हती। नागरिकांचा वन्य प्राण्यांसोबत असलेली अशी वागणूक वन्य प्राण्यांसाठी धोकादायक असल्याचं मत पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केलं असून अखेर वन विभागानं फटाके फोडून वाघाला पळवून लावलं। आपले प्रतिनिधी अक्षय खोब्रागडे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। अक्षय, खरं तर वाघ समोर दिसणं आणि त्यानंतर नागरिकांची अशी प्रतिक्रिया येणं किंवा नागरिकांनी गर्दी करणं, त्यांना भीती वाटणं हे स्वाभाविक आहे। वन विभागानं हस्तक्षेप केला आणि वाघाला अखेर पळवून लावलंय। नक्कीच भंडारा जिल्ह्याच्या झिरीव जंगला नदी करेजखेडा कालव्या अंतर्गतमध्ये राजेश सेलोकर या नामक इसमावर हल्ला करण्यात आला होता। हाच वाघ आता सरपेवाडा गावातील तलावाजवळ आढळून आला आहे। त्यामुळे गावकरी वाघ बघण्याकरिता एकच गर्दी केली होती। जवळपास 2000हून अधिक नागरिक या ठिकाणी पोहोचले होते। याची माहिती वन विभागाला देण्यात आली। वन विभागाची टीम घटनास्थळी पोहोचत वाघाला पळवून लावण्यासाठी फटाके फोडून अखेर वाघाला पळवून लावले आहे। बरं अक्षय, या वाघाला आता या गावातून पळवून लावलेलं असलं तरी सुद्धा आणखी काही उपाययोजना वन विभागाकडून केल्या जात आहेत का? कारण भंडाऱ्यामधून सातत्याने अशा बातम्या सुद्धा समोर येतात की गावामध्ये वाघ शिरला, गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काही विशेष उपाययोजना वन विभागाकडून केल्या जात आहेत? नक्कीच वन विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत, नागरिकांना सतर्क केले जात आहे आणि ट्रम्प कॅमेरे सुद्धा लावण्यात आलेले आहेत। ज्या ठिकाणी वाघ आढळून येतो याची माहिती वन विभाग हे गावातील नागरिकांना पोहोचवत असतात। त्यामुळे नागरिक सुद्धा सतर्क आहेत। बरं, धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी। हे दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर। गवतामध्ये लपून बसलेला वाघ आणि त्याला तिथून पळवून लावण्यासाठी, गावातून पळवून लावण्यासाठी म्हणून वन विभागानं फोडलेला फटाका आणि त्या फटाक्याच्या आवाजानं घाबरलेला वाघ हा कशा प्रकारे तिथून पळून गेला हे सगळ्याची दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आत्ताच्या घडीला पाहू शकतो।